हिंदुत्ववादी चळवळीत प्रामाणिकपणे कार्य करणारे, हिंदुत्ववादाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून जोमाने पक्षाचे काम करणाऱ्या अक्षय अंजिखाने यांना भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवक पदाचे बक्षीस दिले. 2012 साली भारतीय जनता पक्षात सक्रिय झालेल्या अक्षय अंजिखाने यांनी अल्पावधीतच झोकून देऊन पक्षाचे काम सुरू केले. पक्षाकडून आलेल्या आदेशाचे पालन करत सर्व उपक्रम, कार्यक्रम, आंदोलने यांच्यात नियोजन आणि अंमलबजावणी अशा दोन्ही पातळ्यांवर सहभागी होत अक्षय अंजिखाने यांनी पक्ष कामाचा धडाका लावला. भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. मात्र यंदा पक्षाने सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीपासून विविध ठिकाणी संधी देताना पक्ष कार्याला दिलेला वेळ आणि पक्ष विस्तारासाठी, पक्षाच्या विजयासाठी झालेला फायदा हा निकष बहुतांश ठिकाणी लावल्याचे दिसून येत आहे. या निकषात पक्के बसणाऱ्या अक्षय अंजिखाने यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन पक्षाने वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी संधी मिळत असल्याचा संदेश दिला. अक्षय अंजिखाने हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम वर्ग शिक्षित स्वयंसेवक आहेत. हिंदुत्वाच्या चळवळीत विविध पातळ्यांवर त्यांनी आक्रमकपणे काम केले आहे. लव जिहाद, गोरक्षण यांसारख्या अनेक विषयात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. लोकसभा निवडणुकीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी अक्षय अंजिखाने यांनी निवडणूक यंत्रणेत सहभागी होत तळमळीने प्रचाराचे काम केले होते. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असताना अक्षय अंजिखाने यांचा त्यांच्याशी अधिक संपर्क आला. सोलापुरातील इतर पक्षातील अनेक राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाशी जोडण्यासाठी अक्षय अंजिखाने यांनी चांगली भूमिका निभावली. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्याशी चांगले संबंध असणारे अक्षय अंजिखाने हे आमदार देवेंद्र कोठे यांचे विश्वासू मानले जातात. विधानसभा निवडणुकीतही अक्षय अंजिखाने यांनी भाजप उमेदवारांच्या विजयासाठी अहोरात्र काम करून पक्षाच्या विजयात आपल्या जबाबदारीचा वाटा उचलला. भाजप शहराच्या मंडल अध्यक्षपदी आमदार देवेंद्र कोठे यांनी अक्षय अंजिखाने यांना प्राधान्य देऊन नव्या पिढीतील सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका घेतली. भारतीय जनता पार्टीचे सर्वात तरुण मंडल अध्यक्ष म्हणून काम करताना अक्षय अंजिखाने यांनी भाजप प्रदेशाकडून आलेल्या प्रत्येक कार्यक्रम आपल्या मंडळात यशस्वीपणे करून दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस समाजोपयोगी कामाने करत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करावे या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 563 रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करून जिल्ह्यात प्रथम तर पश्चिम महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय कोरोना काळात गरजूंना रुग्णालयातील खाट, ऑक्सिजन आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी वॉर रूम उभी करून केलेली मदत उल्लेखनीय कामगिरी. रामनवमीनिमित्त गरजू नागरिकांना सुरक्षा किट वाटप, CAA कायद्याच्या समर्थनार्थ सोलापुरात निघालेल्या पदयात्रेच्या नियोजनात सहभाग, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मध्यपूर्व मंडळात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राबवण्यात आलेला कार्यक्रम. 2018 साली भारतीय जनता युवा मोर्चा मंडळ सरचिटणीस, युवा मोर्चा मध्यपूर्व मंडळ अध्यक्ष, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, 2022 ते 24 युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव. 2019 मध्ये सोलापूर लोकसभा क्लस्टरमध्ये सोलापूर लोकसभा सोशल मीडिया संयोजक जबाबदारी, पंढरपूर पोटनिवडणूक, गोवा विधानसभा निवडणूक अशा निवडणुकांमध्ये प्रवासी कार्यकर्ता म्हणून काम केले. पक्षांचे एकनिष्ठपणे काम करणाऱ्या अक्षय अंजिखाने यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देत भारतीय जनता पक्षाने नव्या नेतृत्वावर पक्षाची धुरा सोपवण्याचा पाडलेला पायंडा कायम ठेवला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.